हॅलो एव्हरीवन. लास्ट चॅप्टर मध्ये आपण व्ह्यू म्हणजे काय हे बघितलेलं. ते कुठे यूज केलं जातं, त्याच्यामध्ये काय काय काम केलं जातं, ते सगळं आपण व्ह्यू मध्ये बघितलेलं. त्याचा यूज काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे टाईप्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्ह्यू मध्ये बघितलेल्या. तर व्ह्यू म्हणजे काय, तर व्हर्च्युअल टेबल म्हणजेच काय, ॲक्च्युअली टेबल नाहीये. एसक्यूएलच्या अगोदरची स्टेप आपण बोलू शकतो. त्याच्या अगोदर आपण रिलेशनल कॅल्क्युलस बोलल्या, रिलेशनल अल्जेब्रा बघितलेला आहे, हे पण बघितलं की एक ती पण एक अगोदरची स्टेप आहे एसक्यूएलच्या, जी की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. ओके. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये एसक्यूएल, दॅट इज अ इंट्रोडक्शन टू एसक्यूएल, ह्या चॅप्टरला आपण काय करतोय, सुरुवात करतोय. आता एसक्यूएल मध्ये किंवा एसक्यूएल म्हणजे काय, त्याबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन हे पहिल्या लेक्चरला बघितलेलं. पण एसक्यूएल म्हणजे काय, तर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज ही एक लँग्वेज आहे जी की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये वापरली जाते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ठीक आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही एक सिस्टीम आहे जी काय करते, तुमचं डेटाबेस काय करते, मॅनेज करायचं काम. पण ते मॅनेज करत असताना कुठलं लँग्वेज यूज केली जाते, तर त्यामध्ये आपण कुठली क्वेरी ही यूज केली जाते, त्यामध्ये आपण एसक्यूएल ही यूज करतो. तर एसक्यूएल मध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स आपण करत असतो, ज्यामध्ये इन्सर्ट आहे, अपडेट आहे, डिलीट आहे, बाकी बरेच काही ऑपरेशन्स आपण करत असतो. ही लँग्वेज वापरून आपण काय करतो, एक एक प्रकारचं आपण कम्युनिकेट करतो डेटाबेस बरोबर. डेटाबेस बरोबर काय करतो, कम्युनिकेट करायचं काम हे एसक्यूएल थ्रू केलं जातं. जसं की प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून आपण काय करतो, कम्युनिकेट करतो आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. बरोबर आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करताना कुठल्या तरी लँग्वेज म्हणजे यामध्ये जावा लागते, आपल्याला सी शार्प लागते, ह्या वेगवेगळ्या लँग्वेज आपल्याला लागतात. बरोबर आहे. सी आहे, सी प्लस प्लस आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या लँग्वेज आपल्याला काय करत असतात, लागत असतात. त्याच मग त्या कशा लागतात, तर त्या आपण जेव्हा इंटरफेस किंवा आपण काय करतो, डेव्हलप करण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी, की सॉफ्टवेअर मला डेव्हलप करायचं, पण डेव्हलप करताना मला आपण आपल्या इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज मधून डेव्हलप करू शकत नाही. मग कुठली तरी लँग्वेज यायला पाहिजे. मग त्यासाठी आपण सी शार्प, जावा वगैरे शिकतो, किंवा बाकीच्या लँग्वेज असतील, व्हिज्युअल बेसिक आहे, बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ह्याच्याबरोबर मग एसक्यूएल मध्ये काय उपयोग आहे, एसक्यूएल मध्ये काय होतं, तर एसक्यूएल मध्ये आपण काय करतो, डेटाबेस बरोबर काय करतो, कम्युनिकेट करतो. डेटाबेस बरोबर कम्युनिकेट करतो आणि त्याच्यामुळं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये, डीबीएमएस मध्ये एसक्यूएल ही लँग्वेज वापरली जाते. त्यामध्ये मग ओरॅकल पण, हे वेगवेगळे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स आहेत. बरोबर आहे. एसक्यूएल आहे, ओरॅकल आहे, माय एसक्यूएल आहे, हे सिस्टीम्स आहेत. ही कुठली आहे, एक लँग्वेज बोलू शकतो, क्वेरी लँग्वेज बोलू शकतो आपण. बरोबर आहे. ज्यामध्ये कम्युनिकेट करण्या, क्वेरी लँग्वेज ही आपण त्याला बोलू शकतो, की कम्युनिकेट करण्यासाठी एसक्यूएल वापरताय, माय एसक्यूएल वापरताय, ओरॅकल वापरताय, पण त्यामध्ये तुम्हाला क्वेरी करताना कुठली लँग्वेज यूज करायची आहे, तर ती एसक्यूएल वापरायची आहे. मग एसक्यूएल मध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स होतात, जसं की आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलेलं आहे पहिल्या. मग टेबल क्रिएट करायचा असू दे, त्यामध्ये डेटाबेस क्रिएट करायचा असू दे, बरोबर आहे, मग डेटा बघायचा असेल तर असू दे, ह्या बऱ्याचशा क्वेरीज ज्या एसक्यूएल मधून होत असतात. एसक्यूएल हे आपल्याला इम्पॉर्टंट हा चॅप्टर आहे. बरोबर आहे. कारण की आपल्या जर सिलेबसचा विचार केला डीबीएमएसचा, तर डीबीएमएस मध्ये ऍक्च्युली इथून एसक्यूएल स्टार्ट होते. ह्याच्या अगोदर आपण सगळं डीबीएमएसचं इंट्रोडक्शन बघत होतो. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय, त्यामध्ये काय असतं, हे सगळं बघत होतो. आता ऍक्च्युली तुम्हाला जे प्रॅक्टिकली यूज करायचं आहे एसक्यूएल, प्रॅक्टिकली जे फंक्शन करायचंय सिस्टीम मध्ये, ते आपण काय करतोय, स्टार्ट करतोय. मग त्यामध्ये सुरुवात करतोय आपण इंट्रोडक्शन पासून, मग पुढे जाऊन आपल्या बऱ्याचशा फंक्शन्स काय करायचे आहेत, बघायचे आहेत. पण इंट्रोडक्शन मध्ये आपण आज बघूया की इंट्रोडक्शन मध्ये एसक्यूएल म्हणजे काय, त्यामध्ये काय काय आहे, कुठले कुठले फंक्शन्स आहेत, ते बघूया. तर एसक्यूएल स्टँड फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. इट इज अ क्वेरी लँग्वेज, नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. फर्स्ट तुम्ही क्लिअर करून घ्या की एसक्यूएल ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. ही कुठली लँग्वेज आहे, तर ही क्वेरी लँग्वेज आहे. So long form of the SQL, that is a structure query language. So purpose of the language is to design for managing data store in RDBMS. ह्याचं पर्पज काय आहे, तर तुमचा RDBMS म्हणजेच काय, DBMS किंवा RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपण कधी बोलतो, की जेव्हा आपण डेटाबेस मध्ये वेगवेगळे रिलेशनल्स मॉडेल्स आपण बोलले, RDBMS आपण बोललेले कन्सेप्ट, जेव्हा कम्युनिकेट करतो डेटाबेस बरोबर, ऍक्च्युअली इंटरॅक्ट करतो, तेव्हा काय करतो, तर हे त्याला RDBMS बोलतात. नुसती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असते ती, कुठली असे RDBMS असते किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे फक्त एक सिस्टीम. पण RDBMS कधी होते, ती जेव्हा आपण त्याला इंटरॅक्ट करतो किंवा काय त्याच्याबरोबर कम्युनिकेट करतो, त्याच्यामध्ये काम करतो. बरोबर आहे. तर हे सगळं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे यामध्ये टेबल्स एकमेकाशी रिलेटेड असतात, एकमेकाशी सगळा डेटा काय असतो, रिलेटेड असतो. तर ह्या सिस्टीमला मॅनेज करायचं काम ह्या एसक्यूएल थ्रू केलं जातं. ही एक पर्पज आहे ह्या लँग्वेजचं. तर एसक्यूएल कन्सिस्ट ऑफ डीडीएल,
अँड DML. SQL मध्ये काय डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज ह्या 2 लँग्वेज ह्यामध्ये असतात. So the scope of SQL include data insert, update and delete query, schema creation, data access control. ह्यामध्ये काय वेगवेगळे फंक्शन्स होत असतात. मग त्यामध्ये डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये तुमचं डेटा कुठले कुठले फंक्शन डेटा DL आणि DML. ओके, हे आपण लास्ट लेक्चरला पण बघितलेले आहेत काय आहेत. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की ऍक्च्युअली त्यामध्ये काय काम होतं, DDL मध्ये काय होतं, DCL मध्ये काय होतं, किंवा SQL मध्ये अजून कुठल्या काय काय पार्ट्स आहेत. तर लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि DML, दॅट इज द डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. त्यामध्ये एकत्रित बघायचं झालं तर इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट हे सगळे जी कामं आहेत ती ह्या DDL मध्ये होत असतात. त्यानंतर SQL वॉज फर्स्ट डेव्हलप इन 1970 बाय IBM अँड स्टँडर्डाइज बाय ANSI. IBM ही एक कंपनी आहे जी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स हे लॉंग फॉर्म आहे. एक टॉपची कंपनी आहे ज्याने कम्प्युटर पण डेव्हलप केलेला पहिला. त्यानंतर SQL पण त्याने काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे 1970 ला. तर आणि हे नंतर काय केलं, स्टँडर्डाइज झालं. ओके, कुठलं पण आता जशी की आपली बायनरी लँग्वेज आहे ती पण त्यामध्ये पण स्टँडर्डाइज आहे. ANSI आहे. ओके, ASCII आहे. तर ANSI दॅट इज अमेरिकन नॅशनल, त्याचा लॉंग फॉर्म आहे स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट मध्ये हे काय झालं, स्टँडर्डाइज झालेली आहे इन 1998. ओके, स्टँडर्डाइज म्हणजे काय तर थोडक्यात सगळीकडे यूज करायला, ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर ही सगळीकडे इम्प्लिमेंट करू शकता लँग्वेज. त्यानंतर SQL प्रोनाउन्स कशी करतात तर तुम्हाला सिक्विल म्हणून पण त्याला काय बोललं जातं आणि SQL पण बोललं जातं. ओके, SQL पण बोललं जातं आणि सिक्विल ओके असं पण बोललं जातं. त्याच्यामुळे सिक्विल कोण बोललं तर तुम्ही त्यामध्ये वेगळं वाटून घेऊ नका. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिक्विल. So it is a declarative language in which the expected result is given without the specific details about how to accomplish the task. So therefore the steps required to execute SQL statement are handled and transparently by the SQL database. ह्यामध्ये काय केलं तर ही एक डिक्लेरेटिव्ह लँग्वेज आहे ज्यामध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट जे आहेत ते काय केले जातात, घेतले जातात स्पेसिफिक डिटेल्स बघून आणि त्या प्रकारची क्वेरी ह्यामध्ये दिली जाते. So the SQL is considered to be designed at higher conceptual level of operation than procedure language because the lower level logical and physical operations aren't specified and are determined by the SQL engine or server process that executes it. ही प्रोसिजर लँग्वेज सारखी नाही आहे, ही एक अप्पर लेवलची लँग्वेज आहे ज्यामध्ये काय होतं ऑपरेशन्स हे होत असतात आणि इन्स्ट्रक्शन जे त्यांनी दिलेले आहेत ते काय हाय लेवल लँग्वेजेस सारखे आपण ह्यामध्ये देतो. तर हे सगळं इंट्रोडक्शन आहे SQLचं. त्यानंतर ही जी फिगर आहे ते आपण बघूया नंतर, एक्सप्लेनेशन त्याचं दिलेलं आहे डायग्रामचं. मग ह्या when data is retrieved from the database, SQL is used to make the request. The DBMS processes the SQL request and retrieve the requested data and return it. The process of requesting data from the database and receiving the result is called database query. Hence name structure query language. Database मध्ये जी काही प्रोसेस होते डेटा रिक्वेस्ट करायची, ओके, डेटा रिक्वेस्ट करायची जी काही प्रोसेस होते ती डेटाबेस मध्ये केली जाते आणि त्यासाठी आपण जी क्वेरी वापरतो त्याला काय बोलतो आपण SQL बोलतो, किंवा ती कुठली तरी क्वेरी वापरली त्याला काय बोलतो आपण SQL बोलतो. ओके, त्यासाठी आपण SQL वापरतो. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की डेटाबेस कुठे यूज केला जातो. तुमचे डेटा तुम्ही जेव्हा कुठला पण स्टोअर होतो वेबसाईट मध्ये असेल, ओके, मी तुम्हाला एक लॉग इन फॉर्मचं एक्झाम्पल सांगितलं की सिंपल तुम्ही लॉग इन करताय, पण लॉग इन केल्यानंतर तुम्ही कुठलं तरी पेज ऍक्सेस करताय, तुमचं अकाउंट ऍक्सेस करताय, तर ते अकाउंटची माहिती तुमच्या डेटाबेस मध्ये काय असते, सेव्ह असते. त्याच्यामुळे तुम्ही ऍक्सेस करताय, त्यांच्या सर्व्हरला सेव्ह असते, जी वेबसाईट आहे त्यांच्या सर्व्हरला सेव्ह असते. फॉर एक्झाम्पल फेसबुक मध्ये तुम्ही लॉग इन करताय, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, एनिथिंग. फेसबुक मध्ये तुम्ही लॉग इन करताय तेव्हा लॉग इन आयडी पासवर्ड दिल्यानंतर तुमचंच अकाउंट ओपन होतंय. म्हणजेच काय, कुठेतरी तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह आहे, ती सेव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला काय केलेली ते दिली जाते. म्हणजे सेव्ह इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, तुमचा डेटा हा तिथे स्टोअर असतो आणि तो स्टोअर झालेला डेटा तुम्ही काय करता, ऍक्सेस करता. मग जेव्हा तो डेटाबेस स्टोअर होतो तो कुठून होतो, तर ते जी काय बॅकएंडला प्रोसेस चालते, ओके, ती DBMS थ्रू चालते आणि तो डेटाबेस कुठे असतो, सर्व्हरला स्टोअर असतो. ओके, तर डेटाबेसला स्टोअर असतो सगळा डेटा, ज्याला आपण सर्व्हर बोलतो. मग लॉग इन दिल्यानंतर ती लॉग इनची एक क्वेरी आहे. लॉग इन दिल्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड मॅच झाला, ओके, आयडी आणि पासवर्ड मॅच झाला. आता हे डेटाबेस बघतोय, SQL बघतोय फक्त. तुम्ही जेव्हा
ऍक्च्युली प्रोजेक्ट बनवाल किंवा तुम्ही गुगलला पण बघू शकता, युट्यूबला बघू शकता की सी शार्प घ्या किंवा जावा घ्या, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या ज्यामध्ये आपण HTML मधून पण असेल, VB आहे, ज्यामध्ये तुम्ही डेटाबेस जॉईन करता. ऍक्च्युली फ्रंट एंड आणि बॅक एंड, बरोबर आहे. फ्रंट एंडला काय असतं, फ्रंट एंडला तुमचं जे काही डिझायनिंगचं पेज आहे ते परत परत सांगतोय मी. आणि बॅक एंडला काय असतं तुमचं DBMS. ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिल्यांदा. तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या. फ्रंट एंडला काय तुमचं डिझायनिंगचं पेज सगळं, ओके, ज्यामध्ये तुम्ही इंटरफेस तयार करताय. आणि बॅक एंडला तुमचं सगळं लॉजिकल पार्ट, ज्यामध्ये तुमचा डेटाबेस असेल, तुमचा लॉजिक्स असेल, ओके, हे सगळं तुमचं बॅक एंडला असणार आहे. आता हे जॉईन करतो आपण, आणि जॉईन करण्याची गरज काय, तर तुमचं प्रॉपर हे जॉईन झाल्यानंतर एक सिस्टीम तयार होते. तुम्ही जर टीवायचे प्रोजेक्ट जरी बघितलात तरी तुमच्या टीवायच्या प्रोजेक्टमध्ये पण फ्रंट एंड आणि बॅक एंड असतं. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये फ्रंट एंड बॅक एंड हे असतात आणि डेटाबेस हा असतोच. डेटाबेस हा बॅक एंडला असतो. म्हणजेच काय, तुमचं फ्रंट एंड मधून तुम्ही ऑपरेशन कुठलं करू शकत नाही. मी फक्त एक डिझायनिंग तयार केलं की लॉगिन फॉर्म फक्त तयार केला, पण लॉगिन केल्यानंतर माझं कुठलं तरी पेज मला काय करायला पाहिजे, ऍक्सेस व्हायला पाहिजे. कुठलं तरी पेज मला काय व्हायला पाहिजे, डिस्प्ले व्हायला पाहिजे. कुठलं तरी माझं अकाउंट असेल, काही असेल, ते मला काय व्हायला पाहिजे, लॉगिन केल्यानंतर दिसायला पाहिजे. बरोबर आहे. मग ते दिसण्यासाठी ते कुठेतरी स्टोअर असणार आहे. ते स्टोअर असणार डेटाबेसमध्ये, आणि ते डेटाबेस मधून काय होणार आहे, आपण ऍक्सेस करणार. तर हे वर्किंग चालतं ऍक्च्युली सिस्टीम मध्ये. ह्यामध्ये एसक्यूएलचं काम काय, तर एसक्यूएलचं काम तुम्ही डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ही, की इथे बघा डेटाबेस आहे, इथे मिडलला DBMS आहे, एसक्यूएल ही रिक्वेस्ट आहे इथे. आता ही लँग्वेज आहे. इथे सांगितलं तुम्हाला की एसक्यूएल काय आहे, तर एसक्यूएल इज अ प्रोसेस ऑफ रिक्वेस्टिंग डेटा फ्रॉम डेटाबेस. तुम्ही रिक्वेस्ट करताय डेटाबेसला की मला हा डेटा पाहिजे, आणि ती रिक्वेस्ट तुम्ही ज्या लँग्वेज मधनं करताय, ती रिक्वेस्ट तुम्ही ज्या मीडियम थ्रू करताय, त्याला आपण काय बोलतोय, एसक्यूएल बोलतोय. त्याला आपण काय बोलतो, थोडक्यात क्वेरी बोलतो. पण ती क्वेरी लँग्वेज आपण कुठली वापरतो, तर ह्या ठिकाणी डेटाबेस एसक्यूएल वापरतो. कुठली क्वेरी लँग्वेज वापरतोय आपण, एसक्यूएल ही क्वेरी लँग्वेज ह्या ठिकाणी यूज करतोय. तर सिंपल भाषेत, process of requesting data from the database, okay, the process of requesting data from the database is called database query. Database query means what, the SQL. Okay, database query means what, the SQL. जी प्रोसेस आहे ज्यातून आपण काय करतो, डेटाबेस मधून डेटा घेतोय, त्याला आपण एसक्यूएल बोलतो. त्यासाठी कुठली लँग्वेज वापरतो, ते एसक्यूएल. मग एसक्यूएल काय करतं, प्रोसेस करतोय, म्हणजेच काय, रिक्वेस्ट करतो डेटाबेसला की मला डेटा द्या. लॉगिन मध्ये मी लॉगिन केल्यानंतर ह्या माणसाचं लॉगिन आहे, ह्या माणसाचा डेटा मला पाहिजे. हा रिक्वेस्ट झाली. ती रिक्वेस्ट कुठे जाईल, तर DBMS मध्ये जाईल. DBMS म्हणजेच काय, तुमची मॅनेजमेंट सिस्टीम. DBMS म्हणजे काय, तुमची मॅनेजमेंट सिस्टीम, जी की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. ती सिस्टीम काय करेल, तुमच्या डेटाबेस मध्ये ही जी क्वेरी दिली तुम्ही, ती क्वेरी काय करेल, तुमच्या डेटाबेस मध्ये जाईल. ती डेटाबेस मध्ये क्वेरी बघेल की हा लॉगिन आयडी पासवर्ड मॅच होतोय का, याचा लॉगिन आयडी पासवर्ड मॅच झाला तर त्या लॉगिन आयडी पासवर्ड बरोबर जो काय ऍक्सेस दिलेला पेज आहे, की जी काही इन्फॉर्मेशन त्याला ऍक्सेस दिलेली आहे, ती इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये फाइंड करेल. डेटाबेस मध्ये ती इन्फॉर्मेशन फाइंड केल्यानंतर तो डेटा तुम्हाला काय करेल, ह्या ठिकाणी शो करेल. बरोबर आहे. तर हे थोडक्यात एसक्यूएलचं वर्किंग. एसक्यूएल रिक्वेस्ट करतं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डेटाबेस मधून तुमची इन्फॉर्मेशन फाइंड करतं, आणि इन्फॉर्मेशन फाइंड केल्यानंतर तुम्हाला शो करतं. थोडक्यात रिक्वेस्ट, प्रोसेस आणि रिझल्ट ही प्रोसेस ह्यामध्ये होते. ठीक आहे. तर हे सिंपल वर्किंग आहे एसक्यूएलचं. कुठल्याही सिस्टीम मध्ये रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे चालतं. तुम्ही कुठली तरी रिक्वेस्ट करताय, आणि ते रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला कुठला तरी रिस्पॉन्स भेटतो. ते कुठलंही असेल. मग तुम्ही अमेझॉनला जा, तुम्ही अमेझॉनला काय करता, प्रोडक्ट सर्च करता. मग प्रोडक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला ते पाहिजे ते प्रोडक्ट काय करतं, त्यांचं डेटाबेस काय करतं, सॉर्ट करतं की हा हे प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट तुमच्या डेटाबेस, त्यांच्या डेटाबेस मधून तुम्हाला काय करतो, तो शो करतो. म्हणजेच काय, त्या डेटा जो आहे तो शो करतो. रिक्वेस्ट काय केली तुम्ही, तर ह्यामध्ये रिक्वेस्ट केली की मला हे प्रोडक्ट पाहिजे, ही रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट केल्यानंतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करेल, तुम्हाला त्या रिलिव्हंट, तुम्हाला ती जी रिक्वेस्ट केली त्यानुसार काय करेल, ती इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी बघेल आहे का, ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे, ती इन्फॉर्मेशन असलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करेल, शो करेल. म्हणजेच काय, जो शो झाली ती इन्फॉर्मेशन, ती काय झाली, तुमचा रिस्पॉन्स. रिक्वेस्ट तुम्ही काय केली, प्रोडक्ट ती फाइंड केली, ही त्यांची प्रोसेस जी असेल ती, आणि त्यानंतर रिस्पॉन्स काय भेटला, तो प्रोडक्ट, तो काय भेटला तुम्हाला, रिस्पॉन्स भेटला, म्हणजे डिस्प्ले झाला. बरोबर आहे, डिस्प्ले झालं, तुम्हाला दिसली ती इन्फॉर्मेशन, म्हणजेच काय, ती रिस्पॉन्स. तर रिक्वेस्ट रिस्पॉन्स हे चालतं. तुम्हाला पुढे जाऊन आहे टीवायला ह्याचा अभ्यास, रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल काय करतं, वर्क कसं करतं. तर ही सिंपल प्रोसेस जी आहे ती मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये चालते, सॉफ्टवेअर मध्ये चालते, वेबसाईट मध्ये पण चालते, आणि तुमच्या एसक्यूएल मध्ये पण ही सिस्टीम जी आहे यूज केली जाते. The Oracle SQL compiles
with industry accepted standards that ensures future compliance with the evolving standards by the committees NSI and ISO. हे काय ओरेकलने त्यांनी स्टँडर्ड दिलं, ही बेसिक दिलेलं आहे. आता ह्यामध्ये नोट्स जेव्हा टाकेन मी, तुम्ही रीड करा आणि जे बेसिक आहे स्किलचं ते, हे इंट्रोडक्शन आपण बघितलं. आणि आता स्टार्ट मेनली आहे तर एसक्यूएल मध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहेत, स्टेटमेंट आणि त्याचं डिस्क्रिप्शन. कंपोनंट्स म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की डेटा डेफिनेशन लँग्वेज आहे, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आहे, डेटा कंट्रोल लँग्वेज आहे, क्वेरी लँग्वेज आहे, त्यानंतर TCL आहे. तर ह्यामध्ये ह्या लँग्वेजेस म्हणजेच काय, थोडक्यात प्रोग्रामिंग लँग्वेज नाही तर ह्या थोडक्यात क्वेरी लँग्वेज आहे. एसक्यूएल मधले पार्ट, एसक्यूएल चे कंपोनंट्स हे जे की आपण मागच्या लेक्चरला पण बघितले, सुरुवातीला पण बघितले, तेच कंपोनंट्स फक्त आपल्याला काय दिलेलं आहे ह्यामध्ये की कंपोनंटचं वर्किंग काय, त्यामध्ये कुठले कुठले स्टेटमेंट्स असतात. त्यामध्ये आता DDL आहे, ती DDL ऍक्च्युली काय करते, DML असेल तर DML ऍक्च्युली काय करते. ठीक आहे, ह्यामध्ये कन्फ्युज व्हायचं काहीच काम नाहीये, कन्फ्युज होऊ नका. फक्त त्या की तुम्हाला सांगितलं की हा DDL चे कुठले कुठले स्टेटमेंट्स आहेत, तर DDL चे क्रिएट असेल, अल्टर असेल, डिलीट असेल, क्रिएट असेल, अल्टर असेल आणि ड्रॉप असेल, तर हे सगळे जे स्टेटमेंट आहेत ते DDL चे आहेत. DML चे काय आहेत, तर DML चे इन्सर्ट, अपडेट, डिलीट आहेत. DQL चे काय आहेत, तर त्यामध्ये सिलेक्ट आहे, DCL चे आहेत. तर हे सगळे स्टेटमेंट्स आहेत जे की आपण प्रॅक्टिकलच्या वेळी वापरतो. बरोबर आहे, सिलेक्ट आहे, डिलीट आहे, क्रिएट आहे, अपडेट आहे, जे की आपण यूज पण केलेलं आहे. हे सगळे एसक्यूएल चेच कंपोनंट आहेत. लँग्वेज एकच, पण त्यामधले कंपोनंट्स, लँग्वेज ही एसक्यूएलच, फक्त त्यामधले कंपोनंट्स कुठले आहेत तर ते ह्यामध्ये DDL आहेत, किंवा ते आता आपण बघूया. की पहिला ह्या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्ट कंपोनंट, दॅट इज अ DDL, दॅट इज अ डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेजचं डिस्क्रिप्शन बघितलं तर ह्यामध्ये काय केलं जातं, तर इट क्रिएट्स, मॉडिफाईज द डेटा स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस ऑब्जेक्ट. हे काय करतं, तुमचा डेटाबेस तयार करायचं काम कोण करत असतं, तुमचं हे DDL करत असतं. ह्यामध्ये कुठले कुठले स्टेटमेंट्स असतात किंवा ह्यामध्ये काय काम चालतं, तर ह्यामध्ये डेटाबेस क्रिएट करणं, तुमचा डेटाबेस अल्टर करणं म्हणजेच काय, मॉडिफाय, अल्टर म्हणजेच काय, मॉडिफाय. त्यानंतर डेटाबेस बोलतोय, डेटाबेस बद्दल बोलतोय मी, टेबल बद्दल नाही बोलत. डेटाबेस रिगार्डिंग सगळं जे काय काम आहे ते DDL मध्ये होतं. तुम्ही टेबल मध्ये बोलत असाल तर टेबल मध्ये DML काम करते, सिंपल भाषेत लक्षात ठेवायचं. DDL मध्ये डेटाबेस म्हणजे डेटाबेस तुमचं ड्रॉप करणं, डेटाबेस ड्रॉप करणं म्हणजेच काय, पूर्ण डेटाबेस डिलीट करणं. टेबल ड्रॉप करणं म्हणजे काय, ड्रॉप कमांड मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण तो डेटा, पूर्ण व्ह्यूचा ड्रॉप बघा, ड्रॉप जी कन्सेप्ट आहे ती आपण व्ह्यू मध्ये बघली की पूर्ण तुमचा व्ह्यू डिलीट करणं, मग त्यामध्ये डेटा पण असेल आणि तो पूर्ण टेबल पण असेल, पुन्हा तुम्हाला ते नाव पण दिसणार नाही. बरोबर आहे, म्हणजेच काय, ते ड्रॉप कमांड आपण त्यासाठी देतो. क्रिएट करतो, ही क्रिएट करण्यासाठी आहे. अल्टर ही तुमचं डेटाबेस मध्ये अपडेट वगैरे असेल, मॉडिफाय करण्यासाठी थोडक्यात बोलतोय. रिनेम हे तुम्हाला डेटाबेसचं जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर त्यासाठी आहे. ट्रंकेट जी आहे ती तुमचा डेटाबेस जो आहे त्यातला डेटा डिलीट करण्यासाठी. बरोबर आहे, पूर्ण ड्रॉप मध्ये काय होतं, ड्रॉप मध्ये पूर्ण डेटाबेस आणि त्यातला डेटा डिलीट होतो. ट्रंकेट मध्ये काय होतं, ट्रंकेट मध्ये फक्त तुमचा डेटाबेस मधला डेटा, डेटाबेस असेल माझा XYZ डेटाबेस असेल, मग त्यामध्ये माझं स्टुडंट टेबल असेल, टीचर टेबल असेल, एम्प्लॉई टेबल असेल, तर हे सगळे 3 टेबल्स आहेत, हे कुठे आहेत, तुमच्या XYZ डेटाबेस मध्ये आहेत. जर मी ट्रंकेट कमांड वापरली तर ट्रंकेट कमांड वापरल्यानंतर माझे ह्या टेबल्स मधला पर्टिक्युलर डेटाच डिलीट होईल. पूर्ण माझं टेबल्स किंवा पूर्ण डेटाबेस माझा डिलीट होणार नाही. डेटाबेस मधला डेटा समजतंय, डेटाबेस मधला डेटा फक्त डिलीट होईल, तुमचा पूर्ण डेटा डिलीट होणार नाही. टेबल मध्ये पण सेम, टेबल मध्ये जर तुम्ही ट्रंकेट कमांड वापरली तर ट्रंकेट कमांड मध्ये तुमचा टेबल मधला फक्त डेटा डिलीट होईल, तुमचा टेबल डिलीट नाही होणार. तसं की ड्रॉप कमांड नाही, ड्रॉप कमांड ह्याच्या अपोजिट आहे. ड्रॉप कमांड मध्ये काय होतं, ड्रॉप कमांड मध्ये पूर्ण डेटाबेस आणि तुमचा डेटा हे सगळं डिलीट होतं. ट्रंकेट मध्ये तसं होत नाही. ट्रंकेट मध्ये फक्त तुमचा डेटा इनसाइड द टेबल और डेटा इनसाइड द डेटाबेस, डेटा इनसाइड द डेटाबेस फक्त काय होतं, डिलीट होतं. ही ट्रंकेट कमांड आहे. त्यानंतर आहे DML. DML मध्ये काय होतं, तर इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे आपण बघितलेले आहेत. इन्सर्ट म्हणजे काय, अपडेट म्हणजे काय, डिलीट म्हणजे काय, ऍक्च्युअली केलेले पण आहेत प्रॅक्टिकल्स. मर्ज म्हणजे काय, तर थोडक्यात जॉईंट्स, जे की आपण जॉईन करतो, अपडेट जॉईन करतो डेटाबेस, ते टेबल्स ते मर्ज मध्ये वापरले जातात. ती कमांड म्हणजे काय, तर मर्ज. सो क्रिएट, मॅनिप्युलेट अँड मर्ज द डेटा इन द डेटाबेस ऑब्जेक्ट. हे एक DML जी आहे ती कशाला वापरली जाते, तर तुमचा डेटाबेस मध्ये क्रिएट करण्यासाठी, तुमचं
मॅनिप्युलेट आणि मर्ज करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात अपडेट, डिलीट आणि इन्सर्ट, आणि थोडक्यात जॉईन म्हणजेच काय मर्ज, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये केल्या जातात. कुठे? DML मध्ये. ह्यासाठी हे काय सेपरेट एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. तर ते DML आपण ऍक्च्युली प्रॅक्टिकल बघितलेलं आहे म्हणून बोलतो. आणि त्याचबरोबर काय, जर तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही एक पॉईंट समजला नाही तर मला सरळ विचारा, मेसेज, कॉल, तुम्ही लेक्चरमध्ये डायरेक्ट विचारू शकता, अनम्यूट करून मेसेज करा, कॉल करा, काही करू शकता. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट ह्या क्लिअर करून घ्या, कारण की ह्याच कन्सेप्ट आपल्याला पुढे जाऊन यूज करायचे. त्यानंतर DQL, दॅट इज अ डेटा क्वेरी लँग्वेज. डेटा क्वेरी लँग्वेज काय करते, तर सिलेक्ट जी कमांड आहे, आपण मग सिलेक्ट करून काय करतो, आपण डेटा रिट्राईव्ह करतो, बघतो डेटा, बरोबर आहे. रिट्राईव्ह करतो म्हणजेच काय, मी वापरली सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम जे असेल ते, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सपोज टेबल नेम आहे स्टुडंट, सिलेक्ट स्टार फ्रॉम, मी स्टुडंट घेतलं, तर स्टुडंटच्या टेबलमध्ये जो काय डेटा आहे तो काय होणार, मला शो होणार आहे. म्हणजेच काय, डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी मी DQL, दॅट इज अ डेटा क्वेरी लँग्वेज, ही काय करतोय, यूज करतोय, दॅट इज अ सिलेक्ट. हे तुम्हाला सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही, डोक्याला जास्त हे पण देऊ नका, बाहेर देऊ नका, सिंपल लक्षात ठेवा. बाकी ह्या ज्या स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट्स हे इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. ह्या स्टेटमेंट जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. कंपोनंट्स काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय, डिस्क्रिप्शन माहिती पाहिजेच. स्टेटमेंट हे पहिले लक्षात पाहिजे, त्यानंतर ते स्टेटमेंट कुठल्या कंपोनंटचं आहे हे लक्षात पाहिजे. हे प्रॅक्टिसनुसार तुम्हाला लक्षात येईल. एकदा दोनदा वाचलं तर तुम्हाला लक्षात नाही राहणार. फक्त तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करा, तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला ते समजेल. त्यानंतर DCL, दॅट इज अ डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज ही काय करते, थोडक्यात जसं की त्यांचं लॉंग फॉर्म आहे त्याप्रमाणे ते काय करते, काम करते, डेटा कंट्रोल करायचं. मग हे काय करतं, ह्यामध्ये ते दोन स्टेटमेंट आहेत, ग्रँट आणि रिवोक. हे आपण वापरले नाही, तुम्हाला दाखवेन तुम्ही यूज करून. ग्रँट आणि रिवोक. ग्रँट काय करतं, तर ह्या ग्रँट आणि रिवोक स्टेटमेंट काय वर्क करतात, किंवा DCL काय वर्क करते, तर ही काय करते, रिझल्ट, सॉरी, गिव्ह अँड रोल बॅक द परमिशन फ्रॉम डिफरंट युजर ऑर रोल्स ऑन डेटाबेस ऑब्जेक्ट. तुमचं डेटाबेसमध्ये जो युजर आहे, ठीक आहे, त्या युजरला त्याचं कुठलंही परमिशन देण्याचं काम. ओके, मग त्यामध्ये तो इन्सर्ट करू शकतो का, अपडेट करू शकतो का, डिलीट करू शकतो का, या सगळ्या परमिशन्स आहेत. त्या परमिशन हे तुम्ही ग्रँड स्टेटमेंट वापरून देऊ शकता. ठीक आहे, हे काय करतं, तुमचं परमिशन देण्याचं काम ह्या ग्रँड स्टेटमेंट मधून काय केलं जातं, दिलं जातं. मग ते आता तुम्ही म्हणजे हे का यूज केलं जातं, जसे की स्पेसिफिक युजर्स आहेत, मग ऍडमिनिस्ट्रेटर असेल, सपोज आपण कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम घेऊया, कॉलेजचा डेटाबेस आहे. कॉलेजचा डेटाबेस हा ह्यामध्ये एक इन्फॉर्मेशन, सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत. मग ती इन्फॉर्मेशन ह्यामध्ये ऍक्सेस कुणाकुणाला द्यायचा, तर स्टुडंटला आहे, तो स्टुडंटला स्पेसिफिक डेटा आपल्याला ऍक्सेस द्यायचा आहे. स्टुडंट ही पर्टिक्युलर डेटा बघू शकतो, इन्फॉर्मेशन बघू शकतो. त्यानंतर टीचर असेल, त्यांना जरा जास्त ऍक्सेस, त्यामध्ये ते काय करू शकतात, डेटाबेस चेंज वगैरे करू शकतात, बघू शकतात इन्फॉर्मेशन. मेन ऍक्सेस हे ऍडमिनिस्ट्रेटरला राहू शकतात, क्लार्क असेल, प्रिन्सिपल्स असतील, बरोबर आहे, हेड्स असतात, HOD असतात, ह्या सगळ्यांना काय राहते, मेन ऍक्सेस राहतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये ते चेंज करू शकतात, किंवा ते डिलीट करू शकतात, अपडेट करू शकतात. तर ह्या सगळ्या परमिशन्स ह्या एकाच डेटाबेसमध्ये आपण देऊ शकतो, जेणेकरून पर्टिक्युलर युजर पर्टिक्युलर डेटा हँडल करू शकतो, त्याला बाकीची परमिशन भेटणार नाही. जर बाकीची त्याला सगळा पूर्ण ऍक्सेस भेटला डेटाबेसचा, तर तो काय करू शकतो, त्याचा गैरवापर करू शकतो. त्याच्यामुळे आपण ग्रँट ही स्टेटमेंट वापरतो, जे की पर्टिक्युलर युजरला पर्टिक्युलर परमिशन देतो. आफ्टर दॅट रिवोक. सो रिवोक, इट गिव्स द इट रोल बॅक, means whatever permission you have given to the user, that permission revoke. And if you don't want to give the permission to the user, then you can use the revoke statement. ओके, तुम्ही काय करू शकता, रिवोक स्टेटमेंट वापरू शकता. म्हणजेच काय, दिलेली परमिशन तुम्ही काय करू शकता, परत ती घेऊ शकता. ओके, आता स्पेसिफिक मी युजरला काय करतो, युजरला पर्टिक्युलर डेटा बघायचे परमिशन दिले, की सपोज रिझल्ट तुम्ही बघू शकता, पण मला स्पेसिफिक वेळेसाठीच काय पाहिजे, ती परमिशन पाहिजे. 2 महिन्यासाठी तुम्ही रिझल्ट बघू शकता, त्यानंतर तुम्ही तो रिझल्ट बघू शकत नाही, ही परमिशन दिली. मग बघण्यासाठी मी कुठली परमिशन देऊ शकतो, तर ग्रँट. आणि तीच परमिशन मला पुन्हा घ्यायची आहे, तर तीच परमिशन मी पुन्हा त्याला काय करायची आहे, मला द्यायची नाहीये, किंवा त्यापासून त्याला काय करायचं आहे, तो काय करू शकत नाही, ती परमिशन वापरू शकत नाही. तर त्यासाठी मी रिवोक कमांड देतो, किंवा रिवोक हे स्टेटमेंट त्यासाठी यूज केलं जातं, की दिलेली परमिशन तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता. थोडक्यात दिलेली परमिशन कॅन्सल करण्यासाठी रिवोक ही कमांड काय केली जाते, यूज केली जाते. तर हे होतं डेटा कंट्रोल लँग्वेज. त्यानंतर आहे TCL स्टेटमेंट. मी तुम्हाला डीपली सांगतो, कारण की हे स्टेटमेंट तुमचे जर क्लिअर असतील तर तुम्हाला काय होईल, आणखी नीट समजेल. ठीक आहे, स्टेटमेंट त्यासाठी लक्षात ठेवा, की काय कुठलं स्टेटमेंट काय वर्क करतं. त्यानंतर TCL,
दॅट इज अ ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज काय करतात, सो धीस कमांड्स आर यूज फॉर मॅनेजिंग द चेंजेस अफेक्टिंग द डेटा. ह्यामध्ये काय केलं जातं, जे चेंजेस तुमच्या डेटाबेसमध्ये होत असतात, मग तुम्ही इन्सर्ट करता, अपडेट करता, डिलीट करता डेटाबेस, बरोबर आहे. ह्या सगळ्या ज्या काय करतात, तर हे सगळं जेव्हा आपण स्टेटमेंट वापरतो किंवा ह्या सगळ्या क्वेरी आपण जेव्हा वापरतो, त्यावेळी डेटाबेसमध्ये चेंजेस होत असतात, इन्फॉर्मेशन चेंज होत असते. त्यामध्ये डेटाबेसमध्ये काय होतं, टेबलची इन्फॉर्मेशन चेंज होत असते, बरोबर आहे. तर हे सगळे चेंजेस होत असतात. ते चेंजेस वरती अफेक्टिंग किंवा काय कंट्रोलिंगचं काम आपण थोडक्यात बोलू शकतो. तर ही ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज काय करते, यूज केली जाते. त्यासाठी यूज केली जाते TCL, दॅट इज अ ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. तुम्ही कुठलाही चेंजेस करत असाल तर चेंजेस करताना त्यावरती कंट्रोल ठेवायचं काम TCL करत असते. मग ह्यामध्ये 3 स्टेटमेंट त्यांनी दिले आहेत. त्यामध्ये आहे कमिट आहे, रोलबॅक आहे आणि सेव्ह पॉईंट आहे. कमिट, रोलबॅक आणि सेव्ह पॉईंट. तर कमिट हे स्टेटमेंट कधी यूज केलं जातं आणि का यूज केलं जातं? कमिट आहे, रोलबॅक आहे, सेव्ह पॉईंट. हे कधी यूज केले जातात आणि का यूज केले जातात? तर कमिट हे तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन करता, ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय, तर त्यामध्ये इन्सर्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल. इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे काय करतात, हे चेंजेस करतात. चेंजेस करता म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन करतात डेटाबेसमध्ये, बरोबर आहे. डिलीट असेल, चेंजेस करताय, हे ट्रान्झॅक्शन झाले. डिलीट असेल, इन्सर्ट असेल, अपडेट असेल, कुठलीही क्वेरी असेल, चेंजेस करताय म्हणजे ट्रान्झॅक्शन करताय, हे हा ट्रान्झॅक्शन शब्दाचा अर्थ. कमिट काय आहे, तर कमिट तुम्ही केलेले चेंजेस हे परमनंटली सेव्ह होतात. परमनंटली सेव्ह म्हणजेच काय, तुम्ही एकदा चेंज केलात किंवा तुम्ही कमिट कमांड दिलात, तर कमिट कमांड दिल्यानंतर तुम्ही त्या डेटाबेसमध्ये कुठलाही त्यामध्ये चेंज करू शकत नाही, बरोबर आहे. तर ह्यामध्ये जर तुम्हाला चेंज करायचं झालं तर तुम्हाला ते काय करतं, व्हिजिबल देत नाही, कुठलीही परमिशन त्यामध्ये देत नाही. मग तुम्ही म्हणता सर आपण इन्सर्ट करतो, अपडेट करतो, डिलीट करतो, पण इन्सर्ट, अपडेट, डिलीट केल्यानंतर पण हे परमनंटली सेव्ह होत नाही. तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता, बरोबर आहे. इन्सर्ट केल्यानंतर पण किंवा अपडेट केल्यानंतर पण त्यामध्ये डेटाबेसमध्ये तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. until you don't close that database or that SQL or that session. तुम्ही जे सेशन आहे ते तुम्ही क्लोज जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. इन्सर्ट करा, अपडेट करा, डिलीट करा. पण एखाद्या वेळी तुम्ही जर एखादं स्टेटमेंट क्रिएट केलंय किंवा त्यामध्ये चेंजेस केले, पण त्या चेंजेस नंतर तुम्हाला कुठलंच चेंज करायचं नाही, हे परमनंट सेव्ह आहे, माझं काय हे फायनल आहे, हे फायनल केल्यानंतर तुम्ही काय केलं, जर कमिट स्टेटमेंट वापरला, तर कमिट स्टेटमेंट वापरल्यानंतर तुमचा डेटाबेस किंवा जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते परमनंटली सेव्ह होणार. सगळं ट्रान्झॅक्शन परमनंटली सेव्ह होणार आहे. त्यानंतर कुठलाही चेंजेस त्यामध्ये होणार नाही ड्युरिंग द सेशन. असं पण तुम्ही एकदा हे केल्यानंतर क्लोज केल्यानंतर होऊ शकत नाही. पण त्यामध्ये जर कमिट कमांड वापरली तुम्ही, थोडक्यात जर कमिट कमांडचं काम काय, कमिट स्टेटमेंटचं काम काय, पूर्णपणे परमनंटली तुमचं डेटाबेसमध्ये ट्रान्झॅक्शन सेव्ह करणं. जे काही तुम्ही त्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलं आहे, इन्सर्टचं असेल, अपडेटचं असेल, डिलीटचं असेल, ते सगळं ट्रान्झॅक्शन, सगळे चेंजेस डेटाबेसमध्ये तुम्हाला परमनंटली सेव्ह करायचे, जेणेकरून दुसरा कोणीही माणूस त्यामध्ये परत चेंज करू नये. त्यासाठी तुम्ही कमिट कमांड यूज करता, बरोबर. हे होतं कमिट कमांड. त्यानंतर आहे TCL मध्ये रोलबॅक कमांड. रोलबॅक कमांडचं थोडक्यात काम काय आहे, तर रोलबॅकचं थोडक्यात अंडू सारखं काम आहे. अंडू जसं की आपण वर्डमध्ये वापरतो ना, कम्प्युटरमध्ये, MS ऑफिसमध्ये वगैरे वापरतो, यूज करतो अंडू कमांड. अंडू कमांड काय करते, तुमचं जे मागचं चेंज आहे ते पुन्हा काय करते, तुम्हाला दाखवते. तुम्ही एखाद्या वेळी जे नाव टाईप केलं पुन्हा अंडू केलं तर काय होतं, ते पुन्हा जे काय असेल नाव टाईप केलं आणि डिलीट केलं तर ते पुन्हा अंडू कमांड दिल्यानंतर ती काय होते, पुन्हा नाव आपल्याला काय दिसतं. म्हणजे काय, जे मागचं काम केलेलं आहे, तुम्ही जे मागे चेंजेस केले आहेत ते चेंजेस पुन्हा काय होतात, रिप्लेस होतात. ते पुन्हा चेंजेस काय होतात, रिप्लेस होतात, थोडक्यात अंडू कमांड. तसंच थोडंसं वर्क काहीसं रोलबॅकचं असतं, की तुम्ही अपडेट केला, इन्सर्ट केला, डिलीट केला, त्यानंतर काय झालं, डेटाबेसमध्ये चेंज झाली, पण तो चेंजेस तुम्हाला काय वाटतं की अनवॉन्टेड आहे, की हा मला चेंज नव्हता करायचा किंवा हा चुकलंय काहीतरी चेंज, तर तुम्ही त्या ठिकाणी रोलबॅक कमांड द्या. तुमचं मागचं जसं की इन्फॉर्मेशन होतं, की मागची जी काही क्वेरी होती, थोडक्यात जसा डेटाबेस होता तसा डेटाबेस तुम्हाला परत भेटेल. समजतंय. कुठलाही चेंजेस तुम्हाला अनवॉन्टेड चेंजेस त्या ठिकाणी झाला, अनवॉन्टेड चेंजेस तुम्हाला नको आहे, जरी पण तो चेंज झाला, इन्सर्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल, कुठलाही चेंजेस असेल त्या ठिकाणी झालं, तर त्या ठिकाणी तुम्ही रोलबॅक कमांड द्या. रोलबॅक कमांड दिल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी पुन्हा जसा होता तसा डेटाबेस त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला, किंवा टेबल त्या ठिकाणी दिसेल. हे रोलबॅकचं काम आहे. त्यानंतर आहे सेव्ह पॉईंट कमांड. सेव्ह पॉईंट कमांड काय करते, तुमचं डेटा किंवा ट्रान्झॅक्शन आहे ते टेम्पररी सेव्ह करतं. कमिट कमांड काय करतं, तुमचा डेटाबेस किंवा ट्रान्झॅक्शन हे परमनंटली सेव्ह करतं. परमनंट सेव्ह केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकत नाही, रोलबॅक पण करू शकत नाही, बरोबर. रोलबॅक तुम्ही म्हणा की आपण काहीतरी चेंज केलंय, पण तुम्ही काय करू शकत नाही, रोलबॅक करू शकत नाही.
पण सेव्ह पॉईंट काय आहे, तर सेव्ह पॉईंट मध्ये तुम्ही डेटाबेस किंवा जे काही चेंजेस आहेत, जे काही ट्रान्झॅक्शन आपण बोलू शकतो, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते टेम्पररी सेव्ह झाल्यामुळे तुम्ही पुन्हा ते काय करू शकता, रोल बॅक करू शकता. पुन्हा काय करू शकता, रोल बॅक करू शकता. रोल बॅक करू शकता म्हणजे तुम्ही पुन्हा त्यामध्ये चेंज करू शकता. रोलबॅकचं सांगितलं तुम्हाला, अनडू सारखं करतं की पुन्हा ते डेटाबेस आहे तसा करतो. पण सेव्ह पॉईंट काय करतं, तुम्ही एकाच वेळी सांगतो तुम्हाला की इन्सर्ट केलं, अपडेट केलं, डिलीट केलं, काही केलं, तुम्ही कुठलं तरी त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन केलं, ते ट्रान्झॅक्शन तुम्ही सेव्ह पॉईंट केल्यानंतर ते काय होईल, टेम्पररी सेव्ह होईल. टेम्पररी सेव्ह झालं की आपल्याला की दाखवायचं असं की हा हे मला शुअर नाही आहे चेंजेस, पण मी काय करू शकतो, या ठिकाणी सेव्ह करू शकतो. मग तुम्ही सेव्ह पॉईंट दिल्यानंतर ते टेम्पररी सेव्ह होईल. टेम्पररी सेव्ह झाल्यानंतर तुम्ही रोलबॅक देऊ शकता, तुम्हाला काय चेंजेस ते पाहिजे ते करू शकता. आणि एकदा कमिट कमांड दिल्यानंतर तुम्ही काय करता, ती टेम्पररी सेव्ह करता. सेव्ह पॉईंटचं काम हे टेम्पररी सेव्ह करायचं, कमिटचं काम मी सांगितलं की परमनंटली सेव्ह करायचं. कमिटचं काम काय, डेटाबेसमध्ये परमनंट सेव्ह. सेव्ह पॉईंटचं काम हे डेटाबेसमध्ये टेम्पररी सेव्ह. रोलबॅकचं काम थोडक्यात अनडू सारखे, की ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस चेंजेस पाहिजे असतील, जे चेंज केलेत पण प्रिव्हियस मला डेटा पाहिजे असेल, प्रिव्हियस चेंजेस पाहिजे असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही रोलबॅक कमांड ही देऊ शकता. तर हे थोडक्यात कॉम्पोनंट्स होते एसक्यूएलचे, त्यामध्ये डीडीएल, डीएमएल, डीक्यूएल, डीसीएल, टीसीएल हे आपण बघितले, त्याचे स्टेटमेंट्स बघितलेले आहेत, त्याचे डिस्क्रिप्शन आणि ते स्टेटमेंटचं पूर्ण एक डीप मध्ये आपण डिस्कशन ह्यामध्ये केलेलं आहे. ह्यामध्ये इंट्रोडक्शन, एसक्यूएल आणि मागचे कुठलीही प्रिव्हियस क्वेश्चन्स तुम्हाला असतील, कुठलीही क्वेरी असेल, कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी समजला नसेल तर तुम्ही विचारा. काही असेल क्वेश्चन्स तर विचारला तरी चालेल. ह्यामध्ये पण कुठला पॉईंट तुम्हाला समजला असेल तर विचारला तरी चालेल. ठीक आहे, थँक्यू.